हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर दिस युट्यूब चॅनल देशमुख कोचिंग सेमेस्टर 23. मी संदीप देशमुख पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतोय. सो फ्रेंड्स, ऑलरेडी आपला लेक्चर नंबर 1 आणि लेक्चर नंबर 2 कंप्लीट झाला. 11th क्लासचा जो काय अॅनालिटिक्स मेजरमेंट हा लेसन स्टार्ट केला तर त्याचे 2 लेक्चर व्हिडिओ कंप्लीट झालेत, अपलोडेड आहेत. आता हा असणार आहे आपला लेक्चर नंबर 3, ज्याच्यामध्ये आपण पाहणार आहे एक्सरसाइज 1.1 मधला क्वेश्चन नंबर 2 अँड 3. दुसरा आणि तिसरा क्वेश्चन आपण कंप्लीट करून घेणार. ठीक आहे. आपल्या ज्या चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून टाका, केले नसेल तर, आणि आवडल्याच्या नंतर लाईक कमेंट शेअर जे काय असतं ते सर्व काही करून टाका. ठीक आहे. डायरेक्ट आपण सोडवायला घेणार आहेत. आता एक्सरसाइज 1.1 कन्वर्ट द फॉलोइंग अँगल इनटू रेडियन. आता खाली काय अँगल दिलेत आपल्याला, म्हणजे हा क्वेश्चन नंबर 2 आहे आपला, त्याच्यामध्ये काय अँगल दिलेले आहेत आपल्याला. पहिला अँगल 85, नंतर 250, -132 डिग्री, 60 डिग्री 30 मिनिट, 70 डिग्री 30 मिनिट, 40 डिग्री 48 मिनिट, असे काही अँगल दिलेले आहेत. हे कशामध्ये दिले? डिग्री मध्ये दिले. डिग्री मेजर आहे सेक्साडेसिमल, याला रेडियन मेजर मध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणजे डिग्रीत दिले, याला कशात कन्वर्ट करायचं? रेडियन मध्ये कन्वर्ट करायचं. मग याच्यासाठी आपल्याला एक गोष्ट माहिती असणं गरजेचं आहे. वी नो दॅट आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की बाबा जो थीटा आहे, थीटा म्हणजे जो अँगल आहे, हा डिग्री मध्ये असेल आणि त्याला कन्वर्ट करायचं असेल रेडियन मध्ये. हा थीटा जर रेडियन मध्ये कन्वर्ट करायचा असेल तर आपण त्या थीटाला मल्टिप्लाय बाय काय करतो? पाय बाय 180 करतो. पाय बाय 180, त्यावेळेस तो रेडियन होतो. याला रेडियन मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर पाय बाय 180 सोबत मल्टिप्लाय करावं लागेल. मग आपला अँगल कोणता आहे? 85 डिग्री आहे. याला रेडियन मध्ये कन्वर्ट करायचं म्हणल्याच्या नंतर 85 मल्टिप्लाय बाय पाय अपॉन 180 असं होईल रेडियन मध्ये. मग आता आपण 85 डिग्रीला रेडियन मध्ये कसं लिहू शकतो? आता याला डिवाइड करावं लागेल. काय करावं लागेल? डिवाइड करावं लागेल. आता 5 च्या टेबल मध्ये येतं 5 एके 5, 1 मिनिट 90. हा 5 ने डिवाइड होतं दोन्ही, 5 न हा डिवाइड होतो. 5 ने डिवाइड केल्याच्या नंतर 5 एके 5, 5 7 35 व पुढे पाय, आणि 5 त्रिक 15, 5 36 अशा पद्धतीचा हा रेडियन आपल्याला भेटतोय. पुढे डिवाइड होते का 17 एके 17, 17 दुने 36 व्हायला लागलं, म्हणून 17 दुने 34 व्हायला लागलं, म्हणून हे काय पुढे सॉल्व्ह होत नाही. आणि अशा पद्धतीने आपण डिग्रीला रेडियन मध्ये कन्वर्ट केले. पहिला एक म्हणजे फर्स्ट क्वेश्चन आपण सॉल्व्ह केला. जर समजला नसेल तर दुसरा क्वेश्चन नक्की समजेल. 250 याला रेडियन मध्ये कन्वर्ट करायचं म्हणल्याच्या नंतर 250 हा डिग्री मध्ये रेडियन मध्ये कन्वर्ट करायचा असेल तर 250 गुणिले पाय भागिले 180. हा शून्य आणि हा शून्य कट झाला, म्हणजे आपल्याकडे काय राहिलं? 250 डिग्रीला रेडियन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी 25 गुणिले पाय भागिले 18. आता हे कशाच्या पाड्यात जाते? 25 आणि 18 नाही जात, म्हणून डायरेक्ट आपण लिहू शकतो 250 डिग्रीला रेडियन मध्ये 25 गुणिले पाय 25 पाय भागिले 18 अशा पद्धतीने आपण काय करू शकतो? रेडियन मध्ये लिहू शकतो. एकदम इझी आहे. अशा पद्धतीने आपण 2 सॉल्व्ह केलेत. आता पुढच्या ह्याच्यामध्ये बघू काय करायचं. इथून सॉल्व्ह करू सेम टू सेम. -132 ला डिग्री मध्ये रेडियन मध्ये कन्वर्ट करायचं म्हणल्याच्या नंतर -132 मल्टिप्लाय बाय पाय अपॉन 180 अशा पद्धतीने करावं लागेल आपल्याला. ठीक आहे. आता हे कशाच्या टेबल मध्ये जाते ते बघायचं. 1 मिनिट, हे काय करू आता आपण सॉल्व्ह करूया. पायला आता लगेच गृहीत धरायचं नाही. -132 आणि इथं काय करू? -132 लिहूयात आणि खाली काय लिहूयात? 180 लिहूयात. याला सॉल्व्ह जो केला आपण तर दोन्ही डिवाइडेड बाय 2 करता येते आपल्याला. 2 केल्याच्या नंतर आपल्याला वरचा आन्सर काय भेटणार आहे? 62 आणि खाली काय भेटणार आहेत आपल्याला? 92 18 आणि हा 0. आता हे दोन्ही अंकी कशाच्या पाड्यात जाते बघूयात आपण. आता जर 66 हे 3 ने वापस डिवाइड होतात. आता 3 ने हा दोन्ही डिवाइड होतात. 3 दुने 6, 3 दुने 6, 3 त्रिक 9 आणि 0. आता हे दोन्ही वापस 2 ने डिवाइड होते. बे एक बे आणि बे दुने बे पंचे 10, 11 आणि 15 हे शेवटचा आन्सर आहे. हे दोन याला कशाच्या पाड्यात जातात का? नाही जात. म्हणून याचा लोएस्ट फॉर्म काय असणार आहे? -132 डिग्री. याला रेडियन मध्ये कन्वर्ट करायचं असेल त्या दोघांचा लोएस्ट फॉर्म घ्यावा लागेल, जो की भेटला आपल्याला -11 अपॉन 25 आणि मल्टिप्लाय बाय पाय, म्हणून आपल्याला फायनल आन्सर भेटतं -11
पाय डिवायडेड बाय 25 रेडियन. हे काय आहे -132 ला ज्यावेळी डिग्रीत असेल ते कन्वर्ट केलं आपण रेडियन मध्ये. काय अवघड आहे का? पुढे बघा नेक्स्ट क्वेश्चन काय सांगितलंय. ओके हे कळलं तुम्हाला. पुढच्या क्वेश्चन मध्ये 60 डिग्री आणि 30 मिनिट आहे. आता इथं 1 डिग्री आहे का फक्त किंवा काही मिनिट आहेत का? नाही. तर 60 डिग्री दिले आणि 30 मिनिट दिले. मग अगोदर काय करूया, मिनिटला डिग्री मध्ये कन्वर्ट करू. कसं करायचं? मी लेक्चर नंबर 1 मध्ये सांगितलं होतं तुम्हाला. 60 डिग्री अधिक 30 मिनिट असं लिहायचं. आता त्याच्यानंतर याला जर आपण डिवायडेड बाय 60 केलं, काय केलं 60, बिकॉज 1 डिग्री इज इक्वल्स टू 60 मिनिट. 1 डिग्री म्हणजे 60 मिनिट होतात. मग याला डिवायडेड बाय 60 केलं तर आपल्याला याला कन्वर्ट करता येईल डिग्री मध्ये. हा 1 0 हा 1 0 कट झाला. 3 1 3 3 2 6. आपल्याकडे काय राहिलं 60 डिग्री अधिक 1/2 डिग्री अशा पद्धतीने भेटला. आता याची दोघांची बेरीज करून घेऊ. आपल्याला काय भेटेल? याच्या खाली काय नाही म्हणजे 1 असतं. 6 2 12 120 भागिले 2 अधिक 1 1 1. आपल्याला फायनल आन्सर काय भेटलं? 121 भागिले 2. हे काय भेटलं आपल्याला? या हे जे आपल्याला दिलंय काय 60 डिग्री 30 सेकंड सॉरी मिनिट, याला आपण प्रॉपर डिग्री मध्ये आधी कन्वर्ट करून घेतले. ठीक आहे. आता या डिग्री मध्ये कन्वर्ट करून घेतले. याला आता करायचं कशात? रेडियन मध्ये कन्वर्ट. म्हणजे काय करावं लागेल? मल्टिप्लाय बाय पाय डिवायडेड बाय 180 करावं लागेल. ठीक आहे. पाय डिवायडेड बाय 180 कसं होईल? 1 मिनिट. 121 भागिले 2 बरोबर आहे. आता 121 गुणिले पाय किती होणार आहेत? 121 पाय होतील आणि 180 गुणिले 2 360 होतील. ओके. अशा पद्धतीने आपल्याला काय भेटतं? हे रेडियन मध्ये भेटतं. म्हणजे काय केलं अगोदर हे जे आपल्याला दिलेत अँगल दिलाय हा 60 डिग्री 30 मिनिट, याला प्रॉपर डिग्री मध्ये कन्वर्ट करून घेतला आणि डिग्री मध्ये कन्वर्ट केल्याच्या नंतर आपण इथे जे करत आलो तेच रेडियन मध्ये कन्वर्ट करून घेतलं. समजलं असेल? ठीक आहे. अदरवाइज पुढच्या क्वेश्चन मध्ये आणखी बेटर समजून जाईल. पुढचं काय आहे? 70 डिग्री आणि 30 मिनिट आहेत आपल्याकडे. मग याला आपण कसं लिहू शकतो? 70 डिग्री अधिक 30 मिनिट. 70 डिग्री अधिक 30 मिनिट आहे. आता या 30 ला जर डिवायडेड बाय 60 केलं तर आपल्याला याला डिग्री भेटणार, कारण 1 डिग्री बरोबर किती आहे? 30 मिनिट आहे. ही गोष्ट आपल्याला माहिती आहे. मग 0 0 कट झाले. आपल्याकडे काय राहिले? 70 डिग्री अधिक 1/2. कसं? 3 1 3 3 2 6. आता याला जर सॉल्व करायचं म्हणलं खाली नाही काही नाही म्हणजे 1 असतो. 2 गुणिले 7 7 2 14 0 अधिक 1 1 1 भागिले 2 बरोबर 141 भागिले 2. अशा पद्धतीने आपल्याला हे जे आहे कन्वर्ट केलं डिग्री मध्ये. आता याला कन्वर्ट करायचं रेडियन मध्ये. म्हणजे कसं होईल ते? हे बघा इथे खाली सॉल्व करू. 141 डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाय बाय पाय डिवायडेड बाय 180. याला सॉल्व करायचं म्हणल्याच्या नंतर 141 डिवायडेड बाय 360 रेडियन. ठीक आहे. काय अवघड आहे का? काय केलं? पाय गुणिले 141 बरोबर 141 पाय आणि 180 गुणिले 2 360. इथपर्यंत एकदम इझी आहे. त्याच्या पुढे सॉल्व करूयात आता आपण. काय पुढं? 40 डिग्री 48 सेकंद. याला अगोदर पूर्ण डिग्री मध्ये कन्वर्ट करू. म्हणजे कसं येईल? 40 डिग्री अधिक 48 सेकंद अशा पद्धतीने असणार आहे. मग याला जर डिवायडेड बाय 60 केलं, का केलं? कारण 1 डिग्री बरोबर 60 मिनिट आहे हे आपल्याला माहिती आहे. मग डिवायडेड बाय 60 केलं तर कशाच्या टेबल मध्ये जाते? 12च्या टेबल मध्ये जाते. 40 डिग्री अधिक 12 1 12 12 2 24 12 3 36 12 चौक 48 12 पंचे 60 म्हणजे 4/5 आपल्याला भेटला. आता याला खाली काय नाही म्हणजे 1 असतं. 5 चौक 20 आणि वरचा एक 0 म्हणजे 5 गुणिले 40 200 अधिक 4 1 4 भागिले 5 1 5 बरोबर आपल्याला भेटलं 204 भागिले 5 डिग्री. म्हणजे याला आपण कन्वर्ट केलं प्रॉपर डिग्री मध्ये, जे की आपल्याला भेटलं 204 भागिले 5 डिग्री. आता याला कन्वर्ट करायचं कशामध्ये? रेडियन मध्ये. म्हणजे कसं? 204 पाय भागिले 5 गुणिले 180. 204 पाय भागिले 5 गुणिले 180. आता याला सॉल्व करत चलो आपण. ठीक आहे. 1 मिनिट. इथे हे कट होऊ शकतं बघा. इथं बघा आता. हा पूर्ण नंबर आणि हा पूर्ण नंबर 2 च्या टेबल मध्ये 2 1 2 0 2 2 4 म्हणजे 102 पाय भागिले
हे 5 आहेत असे गुणिले 92 18 आणि हे 0 गुणिले 90 भेटला असं आपल्याला. आणखी वापस हे दोन संख्या वापस दोनच्याच पाड्यामध्ये जातात. वापस करू. बे पंचे 10 बे एक बे म्हणजे वरती राहिले 51 पाय आणि खाली किती राहिले बे बे चौक 8 आणि बे पंचे 10 खाली राहिले 5 गुणिले 45. किती राहिले 5 गुणिले 45. आता 51 आणि 45 कशाच्या पाड्यात येतात का बघा बरं. 17 एके 17 17 दुने 34 17 त्रिक 51 17च्या पाड्यात येते बघा. 45 येते का 17 दुने 34 17 त्रिक 51 34 नाही. मग कोणत्या पाड्यामध्ये येते हे. एक काम करू खालचं मल्टिप्लिकेशन केलं असतं पण नाही जमत तसे. दोन्ही 51 आणखी कशाच्या पाड्यात येते 17 त्रिक 51 म्हणजे हा 3 ने दोन्हीला डिवाइड करता येते. कसं करता येईल 17 त्रिक म्हणजे इथं 17 आले ठीक आहे. 3 एक 3 3 7 21 3 एक 3 3 7 21 हे कट होऊन जाऊ शकतं. आणि खालच्या साईडला 5 गुणिले 45 ला करता येईल का 3 एक 3 3 5 15 3 एक 3 3 5 15 म्हणजे 15 राहिले 15. आता 15 5 75 आणि वरती येत आपले 17 आणि इथं पाय. काय अवघड आहे का 17 पाय भागिले 75. 17च्या पाड्यात आता 75 आहेत का बघू बरं. 17 एके 17 17 दुने 34 17 त्रिक 51 नाहीये. 17 5 17 एके 17 17 दुने 34 17 51 17 चौक 68 17 5 85 17 17 नाहीये. 17च्या पाड्यात येत नाही म्हणजे आपल्याला फायनल आन्सर काय भेटलं 17 पाय भागिले 75 रेडियन. म्हणजे एकदम इझी टू अंडरस्टँड इझी टू सॉल्व्ह आहे. अशा पद्धतीनं आपला जो काही एक्सरसाइज 1.1 मधला क्वेश्चन नंबर 2 आहे हा कंप्लीट झालाय. एकदम लवकर पटकन हे लिहून घ्यायचं. मी रफ करणार आहे त्याच्यानंतर नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो लिहून घेतो आणि नंतर तो तुम्ही मी सॉल्व्ह करून दाखवतो नंतर लिहून घ्या. ओके सो फास्ट मध्ये लिहून घ्या नंतर रफ करणार आहे. ओके सो रफ केलाय. क्वेश्चन नंबर 2 कंप्लीट झाला होता आपला. हा क्वेश्चन नंबर 3 आहे आपला एक्सरसाइज 1.1 मधला. इथे लक्ष द्या. कन्वर्ट द फॉलोइंग अँगल टू डिग्री. आता मग अशी डिग्री दिली तर रेडियन मध्ये कन्वर्ट करायचं होतं. आता रेडियन मध्ये दिलं डिग्री मध्ये कन्वर्ट करायचं. 7 पाय बाय 12 रेडियन आहे. याला कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला एक माहिती आहे की रेडियन जर असेल थीटा जर रेडियन मध्ये असेल आणि त्याला डिग्रीत कन्वर्ट करायचं असेल तर थीटा मल्टिप्लाय बाय 180 डिवाइडेड बाय पाय करावं लागेल. आता 180 डिवाइडेड बाय पाय म्हणजे डिग्री मध्ये भेटेल आपल्याला. आता थीटा आपला रेडियन मध्ये म्हणजे 7 पाय बाय 12 याला काय करावं लागेल मग मल्टिप्लाय बाय 180 डिवाइडेड बाय पाय करावं लागेल. ठीक आहे 180 डिवाइडेड बाय पाय आपल्याला काय भेटेल हे पाय आणि पाय कट झालं काय भेटलं हा तर आपल्याला एक मिनिट हे पण कट होऊ शकतं खालचं. 3च्या पाड्यात ते दोन्ही आहेत 3 चौक 12 दोन्ही येतात 3 चौक 12 आणि 3 3 5 15 3 18 60 ठीक आहे. आणखी 4च्या पाड्यात येते का 60 4 1 4 5 6 4 25 हा 4 1 4 4 1 4 4 25 15 यायला लागलं म्हणजे आपल्याला 15 गुणिले 7 एवढी संख्या राहायला लागली. कारण इथं खाली कट एकच राहिला आणि वरी 15 आणि 7 राहिले. 15 7 105 डिग्री. अशा पद्धतीने एकदम साधं सरळ सोप्या पद्धतीने आपल्याला काढता येतं. त्याच्यानंतर इथं बघा याला पण कन्वर्ट करायचं कशामध्ये डिग्री मध्ये म्हणल्याच्या नंतर काय करावं लागेल -5 पाय डिवाइडेड बाय 3 आहे. याला मल्टिप्लाय करावं लागेल 180 डिवाइडेड बाय पाय सोबत 180 डिवाइडेड बाय पाय सोबत. हे पाय आणि पाय कट झाले 3 1 3 3 3 5 15 3 18 आणि इथं 0 म्हणजे आपल्याला काय भेटलं इथं की बाबा -5 मल्टिप्लाय बाय 60 एवढ्याच दोन गोष्टी राहिल्यात आपल्याकडे. आता 5 30 आणि हे 0 मायनस हे कशात भेटलं आपल्याला डिग्री मध्ये भेटलं. काय अवघड आहे काय याच्यामध्ये सुद्धा. पुढचं बघा आता क्वेश्चन नंबर 3 पाय 5 रेडियन आहे. रेडियन आहे म्हणल्यानंतर मल्टिप्लाय बाय 180 डिवाइडेड बाय पाय करावं लागेल आपल्याला. 180 डिवाइडेड बाय पाय 18 पंचे 18 1 18 18 दुने 36 18 18 1 18 18 2 36 18 3 54 18 4 18 18 पंचे 90
90 आणि हे वरचा एक 0 900 डिवायडेड बाय पाय अशा पद्धतीने आपल्याला आन्सर भेटते. हे कशामध्ये भेटायला लागले? डिग्री मध्ये भेटते. त्याच्यानंतर फोर्थ नंबरचं बघा, म्हणजे एकदम काहीच अवघड नाही, एकदम सरळ साधं सरळ सोडवत चालू आपण. यात काय स्ट्रगल करायची गरज नाही किंवा ताण घ्यायची गरज नाही. 11 पाय रेडियन भागिले 18 आणि याला गुणिले करावं लागेल 180 भागिले पाय सोबत सेम तेच करतोय. ठीक आहे, आता एक पाय आणि पाय कट झाले. 18 एक 18, 18 आहे 180, म्हणजे आता 10 गुणिले 11 राहिले फक्त 11 मल्टिप्लाय बाय 10 बरोबर 11 आहे 110 डिग्री. काय अवघड आहे? एकदम सोपं आहे, काहीच अवघड दिसत नाही याच्यामध्ये. आणि लास्टचं बघा -1 डिवायडेड बाय 4 याला मल्टिप्लाय करायचं 180 डिवायडेड बाय पाय सोबत, म्हणजे सरळ तेच करायचं जे आतापर्यंत करत आलो ते. ठीक आहे, 4 ने याला डिवाइड होतंय का? 4 एके 4, 4 दुने 8, 4 त्रिक 12, 4 चौक 16, 4 चौक 16, 16 17 18, 2 राहिले 20, 4 पंचे 20, म्हणजे आपल्याला काय भेटलं वरती -1 भागिले 1, इथं 1 राहिले, वरती 45 आणि खाली पाय याच्यामध्ये गुणाकार. 45 गुणिले -1 किती होतात? -45 आणि पाय एक पाय, हे काय भेटलं आपल्याला? डिग्री मध्ये भेटलं. अशा पद्धतीने एकूण आपण सगळंच क्वेश्चन नंबर 3 मधले 5 च्या 5 गणित एकदम इझी टू अंडरस्टँड, इझी टू सॉल्व्ह केले. एकदम सोपं आहे. याच्यामध्ये जर कोणाला काही डाऊट अडचण असेल तर नक्की कमेंट करून विचारा. सो आता हे रफ करतो आणि नेक्स्ट क्वेश्चन लगेच लिहून घेतो, कारण आपल्याला एक 10 लेक्चर मध्ये हा पूर्ण काय करायचा? लेसन कंप्लीट करायचा. 10 पेक्षा कमी होता होईल तेवढं 10 च्या कमी लेक्चर करायचे आपल्याला. 10 पेक्षा जास्त लेक्चर होऊ द्यायचे नाहीत, म्हणून थोडंसं फास्ट मध्ये घेतो. ओके, सो हे लिहून घ्या, रफ करायला लागलो लगेच. ओके, सो फायनली आपण क्वेश्चन नंबर 4 पर्यंत पोहोचलोय. 4 मध्ये काय करायचं बघा, डायरेक्ट एक्सप्रेस द फॉलोइंग अँगल इनटू डिग्री, मिनिट अँड सेकंड. खाली जे अँगल दिलेत याला डिग्री, याच्यात तो प्रॉपर डिग्री, मिनिट आणि सेकंड मध्ये याला कन्वर्ट करायचे. आता हे सोडवण्यासाठी तुम्हाला एक गोष्ट माहिती असणं गरजेचं आहे की बाबा 1 डिग्री म्हणजे किती? 60 मिनिट आणि 1 मिनिट म्हणजे किती? 60 सेकंद. ही गोष्ट माहिती असणं गरजेचं आहे. ती गोष्ट माहिती असली तर एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला सोडवता येते. ठीक आहे, आता हे पूर्ण कशात आहे? डिग्री मध्ये. म्हणल्याच्या नंतर आपण काय करू शकतो? 183 हे डिग्री, हे प्रॉपर डिग्री झालं आणि पॉइंटच्या ऐवजी +7 मिनिट असं आपण लिहू शकतो. मग आता या मिनिटला काय करायचं? आपल्याला डिग्रीत कन्वर्ट करायचं. म्हणल्याच्या नंतर मल्टिप्लाय बाय 60 करणार आहेत आपण. 183 डिग्री +7 मल्टिप्लाय बाय 60, 7 मल्टिप्लाय बाय 60, 183 डिग्री +7 मल्टिप्लाय बाय 60 किती होतात? एकच मिनिट, हा बरोबर आहे. 7 मल्टिप्लाय बाय 60, एक मिनिट, इथं 0 पॉइंट करावं लागेल. काय इथं पॉइंट आहे ना, म्हणजे याच्यानंतर इथं +0.7, 0.7. आता याचं मल्टिप्लिकेशन करून बघू. 60 गुणिले 0.7, 700, 6 36, 6 42 +0 0. आता याला ऍडिशन केल्याच्या नंतर काय भेटणार आहे आपल्याला? 0 2 4 आणि पॉइंट नंतर एक नंबर आहे म्हणजे पॉइंट द्यायचा, म्हणजे आपल्याला काय भेटलं? 42 मिनिट. काय भेटलं? 42 मिनिट भेटले. मिनिट नव्हते, सॉरी, 42 मिनिट भेटले. म्हणजे आपल्याला काय सांगता येईल? 183 डिग्री 42 मिनिट. अशा पद्धतीने काय करता येईल? याचं डायरेक्ट आन्सर लिहिता येईल. ठीक आहे, एकदम इझी आहे, सोपं आहे. पुढचं घेऊ लगेच आपण, लगेचच पुढचं घेऊयात आपण. पुढे बघा, इथं काय करायचंय? 245.33 डिग्री आहे. आता याला 33 ला आपण कसं लिहू शकतो? 245 डिग्री आहे, प्रॉपर डिग्री आहे, प्लस 0.33 हे मिनिट, 0.33 लिहिणार आणि याला मल्टिप्लाय बाय काय करणार? 60 करणार. मग आता याचं मल्टिप्लिकेशन किती येते बघू. 0.33 मल्टिप्लाय बाय 60 किती यायला पाहिजे? पहिलं 0 0 0 लिहून टाकले, प्लस 6 1 6, 7 8, 6 3 12, 2 हातचे आले 1, 6 3 12 आणि 1 13, 3 हातचे आले 1, 6 0 0 आणि 1 एकच, 0 2 3 1. पॉइंट नंतर दोन संख्या, म्हणजे दोन संख्यानंतर इथं पॉइंट द्यायचा. आपल्याला काय भेटणार आहे इथं? 245 डिग्री प्लस याच्या ऐवजी काय लिहिणार आपण आता? 13.20. ठीक आहे, हे आपल्याला 13 मिनिट भेटले.
आता आपण काय लिहू शकतो 245 डिग्री 13 मिनिट प्लस 0.20 आणि याला गुणिले 60 करणार. आता इथं काय लिहायचं 1 डिग्री इज इक्वल्स टू 60 मिनिट म्हणून आणि इथं काय लिहिणार इथं लिहायचं 1 मिनिट इज इक्वल्स टू 60 सेकंद. ठीक आहे असं लिहू शकतो आपण. आता याचा गुणाकार करून बघू आपण 60 गुणिले 0.20 किती येत आहे 20 0 0 त्याच्यानंतर प्लस 2 0 0 6 2 12 आणि शून्याचं तर काय खाली 0 0 येणार म्हणजे 0 0 2 1 12 आन्सर आलं. पॉइंट नंतर दोन संख्यात म्हणून दोन संख्या सोडून पॉइंट द्यायचा आणि आपल्याला इथे खाली काय भेटणार 245 डिग्री 13 मिनिट आणि 12 सेकंद 12 सेकंद. एकदम इझी आहे लिहून घ्या हे पटकन लिहून घ्या. बरोबर आहे का आय थिंक बरोबर आहे. काय चुकतंय का गुणाकार काहीतरी कुठेतरी चुकलाय. एक मिनिट आपण पाहूयात आधी मार्कर लिहू दे दुसरा. इथं काहीतरी गुणाकार चुकलाय. हे बघा काही एडिट वगैरे करायची गरज नाही प्रत्येकाकडून मिस्टेक होती. एकच मिनिट इथं काहीतरी मिस्टेक झाली आहे 100% आपण क्वेश्चन बरोबर लिहिलाय बरोबर आहे क्वेश्चन तर बरोबर लिहिलाय. काय चुकलंय बघू. हा इथं काय केलं होतं आपण 245 डिग्री अधिक 0.33 मिनिट केलं म्हणजे 245 डिग्री अधिक 0.33 मल्टिप्लाय बाय 60 असं करायचं आपल्याला. मग याचं मल्टिप्लाय करून बघू 0.33 मल्टिप्लाय बाय 60 किती येते आपलं 0 0 0 अधिक 6 1 6 6 2 12 6 3 18 8 हातचे आले 1 6 1 6 6 2 12 6 3 18 आणि 1 19 9 हातचे आले 1 6 1 6 0 0 आणि 0 आणि 1 एकच. बरोबर आहे की 0 8 9 1 पॉइंट नंतर दोन संख्या सोडून पॉइंट द्यायचं. काय चुकलं होतं आता ते कट केलं मला पण लक्षात नाही नंतर मला कळलं आता शूट झाल्याच्या नंतर काय चुकलं होतं ते. असा आन्सर येते आय थिंक काय 245 डिग्री आणि 19 मिनिट अधिक 80 असं येतं. आता 80 ला पण काय 19.80 असेल 1 मिनिट याला कसं लिहिता येईल आपल्याला अधिक 19.80 हे भेटलं आपल्याला. आता याच्यामध्ये हे जे 19 आहे ते प्रॉपर आले हे मिनिट मध्ये कन्वर्ट झाले 245 डिग्री 19 मिनिट प्लस 0.80 असं भेटलं आपल्याला. आता या 0.80 ला आपण सॉल्व्ह करूयात पुढे आपण 0.80 ला 0.80 गुणिले 60 ओके 0 0 0 अधिक 6 0 0 6 6 36 6 7 42 6 8 48 48 8 आले 4 6 0 0 आणि 1 4 48 48 0 0 पॉइंट नंतर इथं दोन नंबर नंतर पॉइंट आहे दोन नंबर सोडून पॉइंट दिलं आपल्याला लास्टला याच्याऐवजी काय भेटलं हे 245 डिग्री आहेत असे 19 मिनिट सुद्धा आहेत असे आणि इथं किती आहे 48 सेकंद भेटले आपल्याला. ठीक आहे अशा पद्धतीने याचं हे काय येतं आन्सर येतं. पुढे बघूयात आपण. हा इथं आपल्याला रेडियन मध्ये दिलंय म्हणल्याच्या नंतर आधी त्याला काय करावं लागेल कन्वर्ट करावं लागेल डिग्री मध्ये. मग डिग्री मध्ये कसं कन्वर्ट करतो 1/5 मल्टिप्लाय बाय डिग्री मध्ये कन्वर्ट करायचं म्हणल्याच्या नंतर 180 डिवाइडेड बाय पाय करतो आपण. जर रेडियन मध्ये असेल आणि त्याला डिग्री मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 180 डिवाइडेड बाय पाय आणि जर डिग्री मध्ये असेल त्याला रेडियन मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर पाय बाय 180 हे आपण आतापर्यंत पाहत आलो. ठीक आहे पुढे बघू आता आपण 180 भागिले 5 पाय हे झालं आताशी आपलं कशामध्ये डिग्री मध्ये कन्वर्ट झालंय. ठीक आहे आता 5 न डिवाइड करूयात आधी याला 5 1 5 5 3 15 5 36 म्हणजे 36 भागिले पाय. अशा पद्धतीने आपल्याला काय भेटलं हे डिग्री मध्ये भेटलंय. 1 मिनिट बरोबर आहे का एकच सेकंड जस्ट सेकंड.
लास्टचं थांबा एकच मिनिट. इथपर्यंत क्लिअर आहे? एक सेकंड थांबा, एकच मिनिट. ओके बरोबर आहे. आता पुढे काय करणार आपण? आपल्याला 36 पाय भेटले, ह्याला असं सॉल्व्ह करता येईल का? नाही, ह्याला पूर्णतः नंबर मध्ये कन्वर्ट करू. म्हणजे वरती 36 डिवायडेड बाय पायची व्हॅल्यू किती असते? 22 भागिले 7 असते. हे इक्वल टू 36 आहेत असे. आता हे जर का याचं रेसिप्रोकल घेतलं तर इथं खाली डिवायडेड बाय 1 राहिले. रेसिप्रोकल घेतल्यानंतर इथं मल्टिप्लाय होतं. 7 वरी जातात आणि 22 खाली येतात. ठीक आहे, याला पुढे सॉल्व्ह करू. 22 एक 22 आणि वरती 7 गुणिले 36 आहे, 36 आहे 7 42. 42 मधले 2 हातचे आले 4. 7 दुने 14 7 21. 21 आणि 4 21 आणि 4 25. 252 उत्तर येते. किती येते? 252. आय थिंक ऑलमोस्ट बरोबर असावं. आता 22 न भाग जाते का? 22 एक 22, 22 दुने 44, 22 एक एक मिनिट हे डायरेक्ट डिवाइड करून बघूत ना आपण. 22 एक 22, 2 5 2, 22 एक 22, इथे राहायला लागले 3 2. असं नाही, हा एक मिनिट, हे 2 न डिवाइड होत आहे, डिवायडेड बाय 2 होत हे सगळं. म्हणल्याच्या नंतर बे एक बे, बे दुने 4, बे एक बे आणि बे एक बे, बे एक बे, 121 भागिले 11 अशा पद्धतीने आपल्याला भेटते. आता याला डिवाइड करू आपण, याला डिवाइड करून बघू. 121 11, 11 एक 11, किती झाले इथं? एक राहिले, 12 म्हणून 11 गेले 1 1, 11 एक 11, एक मिनिट, 121 बरोबर आहे का? बे एक बे, बे दुने 4, बेसक 12 असं यायला पाहिजे, 126 यायला पाहिजे. तेच म्हणलं काहीतरी मिस्टेक व्हायला लागली. हा, किती राहिले? 11, 12 मधून 11 गेले, एक राहिला इथं 16, 11 एक 11, किती राहिले खाली? 16 मधून 11 गेले, राहिले 5 पॉइंट म्हणजे 50 होतील. 11 चौक 44, 44 म्हणजे किती राहिले? 44, 44 आणि 6 50 होतात, 6 राहिले. मग 11 5 इथं 60 जर घेतले तर 60 ला मायनस करावं लागेल, 55 किती राहायला लागले वापस? 55 म्हणजे 5 राहायला लागले वापस, ते 5 पुन्हा 50 त्याचे येणार म्हणजे 11.45 काय ते उत्तर येते. 11.45 उत्तर येते. आताशी काय केलं आपण? डिग्री मध्ये कन्वर्ट केले पूर्णतः. कशामध्ये? डिग्री मध्ये कन्वर्ट केले. आता याला काय करायचंय? मिनिट आणि सेकंड मध्ये कन्वर्ट करायचं. आतापर्यंत जे करत होतो त्याच पद्धतीनं. कसं? 11 डिग्री पूर्ण, 11 डिग्री प्लस 0.45 मल्टिप्लाय बाय 60 काय येतं आन्सर? 0.45 मल्टिप्लाय बाय 60 किती यायला लागलं? 0 0 0 अधिक 5 37 0 4 3 5 6 1 6 7 12 7 18 6 24 25 26 27 27 चे 7 हातचे आले 2 6 0 0 आणि 2 27 0 0 पॉइंट नंतर पॉइंट इथे, म्हणजे इथं काय यायला लागलं आपलं? 11 डिग्री आणि 27 मिनिट. बरोबर आहे का? माझ्या मते इट इज नॉट ॲब्सोल्युटली राईट, बट ट्राईंग बट डोंट क्राईंग अशा पद्धतीचा विषय झाला इथं. एक मिनिट, 0.45 ला 60 न बदलले असता वापस एकदा क्रॉस चेक करू, कारण मी तर आणखी सोडवलं नाही हे. गुणिले 60 0 0 0 अधिक 5 37 0 हातचे आले 3 6 1 6 7 12 7 18 6 24 24 25 26 27 7 हातचे आले 2 6 0 0 2 2 7 0 0 आणि इथं पॉइंट. हा, म्हणजे बरोबर आहे आपलं. हा, 11 डिग्री 27 मिनिट हे आपल्याला भेटले. ठीक आहे, अशा पद्धतीने आपला जो काही क्वेश्चन नंबर 4 हा सुद्धा कंप्लीट झालाय. क्वेश्चन नंबर 5 हा लेक्चर नंबर 4 मध्ये आपण स्टार्ट करणार आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला बिलकुल विसरू नका. सो एवढंच बोलतो. अँड पूर्ण वॉच केला म्हणजे पूर्ण व्हिडिओ बघितला शेवटपर्यंत, त्याच्याबद्दल आणखी एकदा पुन्हा एकदा धन्यवाद. सो बाय एव्हरीवन.